सो वेळ प्रत्येकाकडे तेवढाच आहे, प्रत्येकाच्या दिवसात 24 तासच असतात. बरोबर. कोणाकडे कमी नसतात, कोणाकडे जास्ती नसतात. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की इफ यू आर अ कन्स्ट्रक्शन वर्कर, थिंक ऑफ द बिल्डिंग, थिंक ऑफ द एंटायर आर्किटेक्चर, डोंट थिंक ऑफ पुटिंग द ब्रिक्स. सो जर का तुम्ही फक्त विटा ठेवायचा विचार केला तर तुम्हाला स्ट्रेसफुल वाटणार. बरोबर. हे तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की पीपल लीव देअर मॅनेजर्स, नॉट द कंपनी. सो त्याच्यासाठी आमच्याकडे एक सिस्टम आहे की दर 6 महिन्यांनी आम्ही मॅनेजर फीडबॅक घेतो. बरेच लोक असे ओपन नसतात मॅनेजरला इम्प्रूव्हमेंट सांगण्यासाठी, पण हा असं नाही असू शकत की अरे काहीतरी आहे ChatGPT जेमिनी, मी नाही वापरणार ते, मला कळत नाही, असं म्हटलं तर प्रॉब्लेम आहे. उद्या तुम्ही म्हटलं की अरे एक्सेल शीट आहे तरी पण मी पेपर टेबल आखून लिहित बसतो, तर त्याला काय अर्थ नाही. असं पण होऊ शकतं की एकाच कॅटेगरीतले डिसिजन्स तुझे चुकतात. कोणी असं म्हणू शकत नाही की आता झालं, आता मी मॅनेजर झालो, आता मी काही करणार नाही, तर असं होतं की ज्युनियर भरणार बास. आणि हे असू शकतं जर का तू अति विचार करत राहिला आणि ऍक्शन घेतली नाहीस, मगाशी जे सांगतो तो प्रॉब्लेम येणारच, तुला अननेसेसरी प्रेशर येणार. कसे आहात मंडळी? आज कौशिक परांजपे जे IT मध्ये एका कंपनीचे फाउंडर आहेत, त्यांच्याबद्दल खूप त्यांच्याबरोबर गप्पा झालेल्या आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंट कसं असतं किंवा मॅनेजर्सनी कसे वागायला पाहिजे, तर याबद्दल आपलं डिस्कशन झालेलं आहे. डिसिप्लिन लाईफ कशी पाहिजे, सॉफ्टवेअर इंडस्ट्री कशी रन व्हायला पाहिजे, याबद्दल खूप छान गप्पा झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया. नमस्कार मंडळी, गोल गप्पावरती आपलं स्वागत आहे. नवीन सब्जेक्ट परत घेऊन आलोय. आज आपल्याबरोबर कौशिक परांजपे सर आहेत. हॅलो. फाउंडर आहेत एका IT कंपनीचे, onlinesales.ai. नमस्कार सर. तर आज आपण ओव्हरऑल तुमची IT ची जर्नी याच्याबद्दल बोलणार आहे आणि आत्ताच्या पिढीला काय आपण म्हणजे स्ट्रेस कसं मॅनेज करता येईल किंवा काय बरंच आहे, तर त्यांना थोडंफार आपण गायडन्स देऊ शकलो. आणि इव्हन सॉफ्टवेअर मध्ये डिसिप्लिन कसा डेव्हलप करताना ठेवला तर हॅसल फ्री काम होऊ शकतं, असं थोडंसं आपण आत्ताच्या जनरेशनला आपण मेसेज दिला ह्याच्यातून तर बरं होईल. तर खूप चांगला टॉपिक आहे. वर्क प्रेशर वगैरे आजकाल लोकांना खूप असतं. बरोबर. मी थोडंसं माझ्याबद्दल सांगतो, मग आपण टॉपिकवर जाऊ शकतो. नक्की. मी तसा कोल्हापूरचा आहे. 12वी पर्यंत कोल्हापुरात होतो. इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आलो, तेव्हापासून पुण्यातच आहे, त्यामुळे आता पुणेरी आहे असं म्हणता येईल. 2003 मध्ये जॉब सुरू झाला. आधी पर्सिस्टंटमध्ये होतो, मग मध्ये 1-2 छोट्या कंपनीजमध्ये होतो. पण एक स्टार्टअप करावी किंवा कुणाला तरी जॉईन करावं अशी इच्छा होती आधीपासून. एक हे होतं की टेक्निकली बऱ्याच गोष्टी समजायच्या, बिझनेस कळत नव्हता. तेव्हा बिझनेस कळणाऱ्या फाउंडर्सना भेटलो. सो त्यांच्याबरोबर सॉक्रेटी जॉईन केलं 2008 मध्ये. आशिष, अनुभव, संतोष तिघांनी म्हणून सॉक्रेटी स्टार्ट केलं होतं. मी जवळजवळ पहिला दुसराच एम्प्लॉई होतो पुण्यामध्येच. थोडी रिस्क होती, म्हणजे जॉईन केलं तेव्हा ऑफिस पण नव्हतं, माझे इंटरव्ह्यूज वगैरे पण CCD मध्ये झाले होते. बट इट्स अ गुड एक्सपिरियन्स. मोठ्या कंपनीजमध्ये तुम्ही जॉईन करता वर्सेस स्टार्टअपमध्ये खूप वेगळा, खूप चांगला एक्सपिरियन्स मिळतो. म्हणजे मी माझं एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा कंपनी जॉईन केली, पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही कंपनीत जाता कुठल्या, काय एक्सपेक्ट करता की तुम्ही जाल, तुमचं एखादं वर्क स्टेशन असेल, तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करतील. मी पहिल्यांदा गेलो ऑफिसमध्ये. संतोष तेव्हा तिथे टेक्नॉलॉजी सगळं बघायचं, त्यांनी मला सांगितलं तिथे CPU ठेवले, तिथे थोडे कीबोर्ड आहेत, इकडे मॉनिटर्स आहेत, सगळं उचल, जॉईन कर, लिनक्स इन्स्टॉल कर, मग बोलू आपण. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात जे इंडक्शन म्हणतात, म्हणजे अशी सुरुवात झाली. बरोबर. पण तेव्हापासून सॉक्रेटीमध्ये होतो. मग सॉक्रेटीचं ॲक्विजिशन झालं. 2017 मध्ये आशिष आणि मी onlinesales.ai स्टार्ट केली. अनुभव आणि संतोष सॉक्रेटीमध्येच होते. सो तेव्हापासून onlinesales.ai सुरू आहे. 7-8 वर्ष झाली. चांगले चाललंय, ग्रोथ चांगली चालली आहे. पुण्यात बसून एक चांगली सॉफ्टवेअर कंपनी बनवली आहे, एबल टू कम्पीट इन द US मार्केट. सॉक्रेटी हे कसं काय, कुठलं सॉफ्टवेअर म्हणजे काय प्रोडक्ट होतं ऍक्च्युली ते? सॉक्रेटी पण ऍक्च्युली आमचा मार्केटिंगचाच प्रोडक्ट होता. गुगल
प्रायमरली गुगलसाठी करायचो तेव्हा परफॉर्मन्स मार्केटिंग. सो कीवर्ड जनरेशन, त्याचं अनालिसिस, ऑप्टिमायझेशन हे सगळ्याचे सिस्टम्स बनवले होते. ओके. अल्गोरिदम्स रन व्हायचे, ॲक्शन्स घेतल्या जायच्या, ऑटोमॅटिकली बिल्ड बजेट वगैरे सगळं चेंज व्हायचं. सो ओके. एक जर का तुमचा ब्रँड असेल त्याला चांगला ROI येण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळे अल्गोरिदम्स मॅनेज करायचे, मॅन्युअली काही करायची गरज नव्हती. ओके. असं हे होतं. पण त्याच्यात 2 पार्ट्स होते. एक सॉफ्टवेअर पार्ट होता, एक एजन्सी बिझनेस होता. ओके. आणि डेन्सू ज्यांनी ॲक्विजिशन केलं ते एजन्सी बिझनेसमध्ये इंटरेस्टेड होते. त्यामुळे एजन्सी पार्ट अक्वायर झाला. टेक सगळं ऑनलाईन सेल.ai कडे. ओके. मग तिथून तुम्ही सॉक्रेटी स्प्लिट केली. स्प्लिट केले 2 डेन्सो आणि ह्याच्यामध्ये. बरोबर. मग त्याच्यामध्ये मग ऑनलाईन सेल्स.ai ही कल्पना कशी हा, हे कसं म्हणजे सेपरेट करायचं, पण हे नाव आणि हे वेगळं. ऍक्च्युली हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नाही ऑनलाईन सेल्स.ai नाव का दिलंय. मला पण बऱ्याच लोकांनी विचारलं की काय ई-कॉम वेबसाईट आहे का, तुम्ही काय विकता ऑनलाईन. तसं नव्हतं. ऍक्च्युली आयडिया अशी होती की वी विल हेल्प मर्चंट्स डू देअर ऑनलाईन बिझनेसेस, विल हेल्प देम गेट मोर सेल्स. म्हणून ऑनलाईन बिझनेसेस ना सेल्सला हेल्प करू म्हणून ऑनलाईन सेल्स.ai असं सिम्पल नाव होतं. जास्ती काही फॅन्सी नव्हतं. आयडिया अशी होती की नाव वाचल्या तुम्हाला कळलं पाहिजे की हे काय करतायत. पण तसं झालं नाही. ऍक्च्युली उलटे प्रश्न यायचे की नाही, पण बेनिफिट असं आहे की सर्च करताना अरे काय नेमकं हे, म्हणजे ई-कॉमर्स वाले पण सर्च करतील आणि थोडी क्युरियोसिटी. बरोबर. असा काही क्वेश्चन आला का सर तुमच्याकडे की मी माझ्या ऑफिसचे स्टेप चढतोय आणि खाली वॉचमन बसलाय, वॉचमनने विचारलं की अरे काय करते नेमकी? नाही असं नाही झालेलं अजून कधी. ते नाही झालं कधी. म्हणजे वॉचमन जनरली आम्ही हायर केलेलेच होते, त्यामुळे असं आता मग आता सध्या काय आहे, म्हणजे US मार्केटशी कॉम्पीट करणं एवढ्या लेवल पर्यंत ती कंपनी गेली आहे, तर थोडंफार सांगाल का की काय आहे? सो 2 प्रॉडक्ट्स आहेत आमचे, ऑस्मॉस आणि लोकेलियम. ऑस्मॉस ॲज यू कॅन सी टी शर्ट पण आहे. सो ऑस्मॉस प्रायमरली ई-कॉमर्स. सो बेसिकली ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे हे जे मोठे प्लेयर्स आहेत ना, त्यांच्याकडे ॲडव्हर्टायझिंगसाठी बरीच टेक्नॉलॉजी असते. सो इफ यू गो टू देअर होम पेज किंवा प्रॉडक्ट सर्च केला, थँक्यू पेजवर गेला चेकआउट नंतर, सगळीकडे तुम्हाला बरेच स्पॉन्सर्ड लिस्टिंग्स, बरेच ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसतील. बरोबर. तो सगळा टेक्नॉलॉजी स्टॅक बिल्ड करणं हे खूप मोठं काम आहे. म्हणजे एक 70 मॅन इयर्स इतका टाइम लागतो. वी प्रोव्हाइड दॅट ॲज अ प्लग अँड प्ले टेक्नॉलॉजी. सो बाकीचे जे मार्केट प्लेसेस आहेत, से पर्पल, एंटायर टाटा ग्रुप इज आवर कस्टमर. सो हे कुठलेही जे मार्केट प्लेसेस असतील त्यांची प्रॉडक्ट कॅटलॉग फीड आणि मर्चंट फीड हे 2-3 गोष्टी आम्हाला जर का मिळाल्या, दे कॅन गो लाईव्ह विदिन 3 to 4 weeks. राईट. त्याच्यामुळे त्यांचा जो टाइम टू मार्केट आहे तो खूप कमी होतो. आणि हा जो ऍड सर्व्हर आहे हा खूप स्केलेबल लेवलचा ऍड सर्व्हर आहे. सो 5000 क्वेरीज पर मिनिट हँडल करू शकतो. आणि ते ऑटो स्केल्ड आहे. म्हणजे 5000 चे 50,000 पण होऊ शकतात. आणि आम्हाला त्याचा आता विचार नाही करावा लागेल. आणि 40 मिलीसेकंड रिस्पॉन्स टाइम आहे. सो युजरला ब्राउझर लोड होताना कळणार सुद्धा नाही की हा कॉल वेगळ्या कुठल्या तरी सर्व्हरवर आला. 40 मिलीसेकंड्समध्ये लोड होतं. आणि त्याच्यामुळे वी आर एबल टू कम्पीट इन द US मार्केट. सो US मध्ये बरेच प्लेयर्स आहेत असे. सेट्रसॅड म्हणून आहे, असे बरेच प्लेयर्स आहेत. क्रिएटिव्ह आहे, सेट्रसॅड्स आहे, टॉप सॉर्ट म्हणून एक प्लेअर आहे. सो नाव वी आर एबल टू कम्पीट विथ देम. मग कुठल्या क्लायंट्सना तुमच्याकडे अप्रोच करायला पाहिजे? हे ज्यांचे जे रिटेलर्स आहेत, जे मोठे ई-कॉमर्स म्हणजे मार्केट प्लेस टाईपचे जे असतील ते लाईक फ्लिपकार्ट, अमेझॉन सारखे. हां, ते सगळ्यांचे. सो हे सांगितलं ना, पर्पल, टाटा ग्रुप म्हणजे टाटा न्यू, टाटा क्रोमा, टाटा क्लिक, एंटायर टाटा ग्रुप इज आवर कस्टमर. टाटा 1mg इज अ कस्टमर. मेडीबडी. सो सगळ्या टाईपचे जे ॲग्रिगेटर्स जे असतात ना, ऑल ऑफ देम कॅन बी आवर कस्टमर. ऑनलाईन करायचं आहे, ऑनलाईन मार्केटिंग मध्ये यायचं आहे आणि तो डेटाबेस किंवा जो काही प्लॅटफॉर्म पाहिजे मार्केटिंगसाठी नाही आहे, त्यांच्या प्लॅटफॉर्मचं, त्यांची जी इन्व्हेंटरी आहे त्यांना वी हेल्प देम मॉनिटाइज देअर इन्व्हेंटरी. सो त्यांचा प्रॉफिट्स वाढतात त्यांना. सो बिझनेसमध्ये इज अ टॉप लाईन रेव्हेन्यू आणि बॉटम लाईन रेव्हेन्यू. वी आर हेल्पिंग देम ग्रो देअर बॉटम लाईन. राईट. सो त्यांचे प्रॉफिट मार्जिन्स वाढत आहेत. स्टार्टिंगला चॅलेंजेस काय होते, म्हणजे की मी आता हा ऑनलाईन स्टेज.ai प्लॅटफॉर्म स्टार्ट करतोय, तर मग एक प्रोडक्ट बनवायचंय का सर्व्हिसमध्ये जायचंय, चॅलेंज काय होतं?
आधीपासून प्रॉडक्टच बनवायचा होता. ग्रेट. सॉक्रेटीमध्ये पण प्रॉडक्टच बनवायचा होता, पण तिथं एजन्सी टाईप बनवावं लागलं. बरोबर. सो ऑनलाईन सेल्समध्ये तर आधीपासून असंच विचार होता की प्रॉडक्टच बनवायचा. एजन्सी एकदा बनवून झाली आहे, परत परत नाही करायचं. सो प्रॉडक्टच बनवायचा होता. आधी आमचा एक वेगळा प्रॉडक्ट होता, म्हणजे त्याला brand.com साठी पीपाबेला, हेडफोन झोन वगैरे अशा टाईपचे जे कंपनीज असतात सिंगल मर्चंट मार्केट प्लेसेसने, त्यांच्यासाठी प्रॉडक्ट होता. पण समहाऊ फॉर काही कारणामुळे चालला नाही तो. 2-3 वर्षानंतर पिवट केलं आणि ही एक अपॉर्च्युनिटी आली होती, चांगली व्हाईट स्पेस मिळाली. सो त्याच्यामध्ये काम करायला स्टार्ट केलं. हॅज वर्कड आउट वेल. प्रॉडक्ट्सच बनवायचे आहेत. सो ऑस्मॉस एक प्रॉडक्ट आहे आणि दुसरा लोकेलियम मग हे का म्हणून पण एक प्रॉडक्ट आहे. लोकेलियम तो कशाशी रिलेटेड आहे? लोकेलियम हा ऑटो ओईएम साठी आहे स्पेसिफिकली. म्हणजे ह्युंडाई, हिरो, फोक्सवॅगन, महिंद्रा असे जे ऑटो ओईएम्स असतात, 4 व्हीलर, 3 व्हीलर और इव्हन समवन लाईक अन अशोक लेलँड, म्हणजे जे कमर्शियल व्हेकल्स मध्ये डील करतात. सो हे सगळे आमचे कस्टमर्स आहेत. सो तिथले जे डीलरशिप्स असतात ते खूप प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करतं. कुणाचा GMB पेज असेल, कुणाचं नसेल, कुणाची वेबसाईट असेल नसेल. काही लोक रिव्ह्यूजला रिप्लाय करतील, काही करणार नाही. बरोबर. थोडे लोक मार्केटिंग करतात. सो वी हेल्प देम स्ट्रीमलाईन ऑल ऑफ दिस. सो GMB पेज क्रिएशन, वेबसाईट क्रिएशन, फेसबुक पेज क्रिएशन, त्याचे रिव्ह्यूला रिप्लाय जाणं, ऑटो रिप्लाय जाणं, सेंटिमेंट अनालिटिक्स, लीड मॅनेजमेंट, लीड जनरेशन, त्यांच्या आउटलेटच्या व्हिसिनिटीमध्ये गुगल, फेसबुक मार्केटिंग करून लीड्स घेऊन यायचे. हे सगळं एंड टू एंड सॉफ्टवेअर आणि त्याचं अनालिटिक्स, राईट, की कुठल्या सिटी लेवलला, स्टेट लेवलला, सिटी टियर 1, टियर 2, टियर 3 या लेवलला तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, कुठले डीलर्स कसे करतायत, कुठले डीलर्स चांगलं काम करतायत, कुठले नाही करत आहेत. देन हेडक्वार्टर्स टीम कॅन पुश द राईट डीलरशिप्स टू डू इट द राईट वे, आणि त्यांचा पण बिझनेस वाढतो. सो ऍट द एंड ऑफ द डे स्टील ऑनलाईन सेल्स, वी आर स्टील हेल्पिंग इन्क्रीज देअर सेल्स थ्रू ऑनलाईन मीडियम. म्हणजे महाराष्ट्रात समजा टाटा चालते, ओके, तर मग दुसऱ्या राज्यात मारुती पण जाऊ शकत असेल. एक्झॅक्टली. मग तसं एक अनालिसिस करून आपल्याला त्यांना सॉफ्टवेअर विकायचं. मारुती वर्सेस टाटा असं नाही, म्हणजे पण टाटा रिजन मध्येच टाटा नॉर्थ मध्ये कसं करताय, नॉर्थ मध्ये पण असं असू शकेल की असे 4 डीलरशिप चांगलं करतायत, 4 डीलरशिप नाही करत आहेत. तर कुठल्या 4 डीलरशिप चांगलं करतात, ते का चांगलं करतात, की त्यांचं ते फोनवर खूप चांगलं बोलतात, त्यांचे सेल्सचे लोक चांगले आहेत, ते रिव्ह्यूला लगेच रिप्लाय करतात, आणि हे मे बी करत नसतील किंवा यांचा आउटलेट नवीन असेल, बरीच कारण असू शकतात. पण हे चांगलं का करतायत, हे चांगलं का नाही करत आहेत, हे अनालिसिस करून प्रोपगेट करता आलं तर इव्हेंच्युअली सगळ्यात चांगलं करायला त्यांच्या बिझनेस साठी पण तो. एक्झॅक्टली. मग आता हा जो हे आहे ते तुम्ही सबस्क्रिप्शन बेसवरती मॉडेल केलंय का, कसं आहे? हा. सो ह्याचे 2 वेज आहेत. एक इयरली सबस्क्रिप्शनवर चालतं, जे डीलरशिप्स पे करतात. काही प्रोग्राम्स आहेत ते OEM पे करतात. सो महिंद्रा वगैरे ते पे करतात सेंट्रली. सो आयदर सेंट्रली मॅनेज प्रोग्राम्स आहेत किंवा डीलरशिप मॅनेज प्रोग्राम्स आहेत. ओके. मग आता आता कसं आहे, हा प्रोडक्ट आहे पण ही कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट मधून तुम्ही प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केलं. मग हे असं इनिशियली समजवताना वगैरे इनिशियली अप्रोच होताना काही चॅलेंजेस आले का, तेव्हाच्या काही गोष्टी आहेत का अशा? चॅलेंजेस तर येतच असतात. सुरुवातीला ऑब्व्हियसली जास्ती चॅलेंजेस येतात. ऑस्मॉस मध्ये आम्ही जेव्हा सुरुवातीला गेलो, आमचा एक मिडल ईस्ट मधला एक मोठा कस्टमर होता, सूक.com. तो अक्वायर झाला, अमेझॉनने त्याला अक्वायर केलं, त्यामुळे सडनली आम्हाला बंद करावं लागलं. अशा पण गोष्टी झाल्या. काही वेळेला असं पण झालं की आता हा ऍड सर्व्हर बनवायचा, त्याला स्केल करायचं. सो आम्ही आधी एक ऍड सर्व्हर बनवला होता, त्याचे रिस्पॉन्स टाइम खूप जास्ती होता, त्यामुळे एरर रेट खूप जास्ती यायचा. मग ते एरर रेट कमी करण्यासाठी एका रात्रीत बसून सगळं रिडू करून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत परत सगळं व्यवस्थित झालं, अशा गोष्टी पण केल्यात. सो सुरुवातीला चॅलेंजेस येतात, कस्टमर्सना कन्व्हिन्स करताना चॅलेंजेस येतात. सो आम्हाला लिटरली 1-1.5 वर्ष चेस करावं लागायचं की हायपर लोकल और लोकेलियम करणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, या सगळ्या व्हॅल्यू ऍड होऊ शकतील. तर टिपिकली त्यांचं असायचं की हा इम्पॉर्टंट आहे, पण आता चाललंय ना सगळं नीट, तर कशाला हे करू. मग ते सारखं सांगत राहावं. त्यांचा तो पेन पॉइंट तो. मग ते पण सगळं अनालिसिस केल्यावर कळलं की कुणाला कधी अप्रोच करायचं.
ते पण सगळं डेटा ड्रिव्हन आहे. डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग करावं लागतं. सेम आहे, ऑस्मॉस मध्ये पण सेमच होतं, लोकेलिया मध्ये पण सेमच होतं. आता हे झालं कस्टमर बेसला. बॅकएंडला जे आहे सॉफ्टवेअर तुम्हाला बनवायचं होतं, प्रोडक्ट डेव्हलप करायचं होतं, तर त्यावेळेला काय डिसिप्लिन मॅनर मध्ये तुम्ही काय केलं की ज्यामुळे बाबा, कारण कसं स्ट्रक्चर्ड वेनं गेलं तरच ग्रो होता. म्हणजे हा टाइम पिरियड आहे किंवा मला आज सकाळी तू स्टार्ट करायचंय तर संध्याकाळी मला किती वाजेपर्यंत त्याच्यावर टाइम घालवायचा आहे आणि पुढे काय माझं डिसिजन असणार आहे. ऍक्च्युली सॉफ्टवेअरमध्ये डे प्लॅन करणं खूप महत्वाचं असतं. छोटं एक्झाम्पल देतो मी, म्हणजे स्वतःबद्दल सांगतो असं नाही, पण एक माझं एक्झाम्पल देतो. मला डिसिप्लिन राहायची सवय आहे. मी रोज सकाळी 8:30 वाजता ऑफिसला पोचतो. 1-2 तास अनइंटरप्टेड चांगलं काम होतं, मग मीटिंग्स वगैरे असतात, मग मी 5-5:30ला घरी यायचा प्रयत्न करतो. म्हणजे घरी मुलांबरोबर थोडा वेळ घालवून मग परत एकदा काय राहिलं असेल तर रात्री 1-2 तास करून झोपता येतं. पण तो एक डिसिप्लिनचा प्रकार आहे. 2 गोष्टी होतात त्याच्यामुळे. एकतर दिवस चांगला प्लॅन होतो, घरात पण वेळ देता येतो, ट्रॅफिक लागत नाही. म्हणजे पुण्याचं ट्रॅफिक माहितीच आहे सगळ्यांना. सो सकाळी 8 वाजता येतो, 5-5:30ला जातो, दोन्ही वेळेला ट्रॅफिक लागत नाही. तो पण वेळ वाचतो, ऑफिसमध्ये पण भरपूर वेळ देता येतो. सो वेळ प्रत्येकाकडे तेवढाच आहे. प्रत्येकाच्या दिवसात 24 तासच असतात. कोणाकडे कमी नसतात, कोणाकडे जास्ती नसतात. सो त्याला तुम्ही प्रायोरिटाईज कसं करता आणि कुठे यूज करता ते खूप महत्वाचं आहे. दुसरं एक्झाम्पल सांगतो. काही लोक, आमच्याकडे असं नाही, मी इन जनरल बऱ्याच लोकांशी बोललो, आमच्या ऑफिसमध्ये तरी बऱ्यापैकी चांगलं हे, इतका टाइमपास करत नाहीत. पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय की 10-10:30 नंतर ऑफिसला येतात, मग चहा पाणी होतं, गप्पा टप्पा होतात, 11:30-12 वाजता काम सुरू होतं आणि मग संध्याकाळी 6 वाजले की अरे बहुत काम बचा है, बहुत काम बचा है, कंपनी बहुत काम करवाती है, कंपनी बहुत काम नहीं करवाती है, तुम यूटिलाइज नहीं करते हो. आज 10 बजे तक रुकना पडा. हा तेच ना, ते तोच जर का नीट प्लॅन केला असता, ते चहाच्या गप्पा नंतर सिगरेट ब्रेक हे घेतले नसते तर वेळ वाचला असता. सो तुम्ही काय प्रायोरिटाईज करता त्याच्यावर आहे. वेळ सगळ्यांकडे तेवढाच आहे. आजकालच्या पिढीला, म्हणजे आता आजकालची मुलं आहे, समजा मी स्वतः असलं तरी, की जे काहीतरी स्टार्ट करताय किंवा कुठेतरी काम करताय, तर मग किती प्लॅन कसा केला पाहिजे, किंवा मी माझं काम कसं असतं की आजकालचे जे मुलं आहेत त्यांना असं वाटतं यार खूप काम करताय, पैसे तर काही देत नाहीये किंवा काय, तर मग कसं केलं पाहिजे यांनी विचार आहे. काम तर खूप केलंच पाहिजे, त्याला काही दुसरं हे नाही. इस्पेशली म्हणजे तुझं जे एज आहे 25 वर्षाच्या आसपास, तेव्हा तर खूप काम केलंच पाहिजे. तरच शिकू शकतो, तरच आपण पुढे जाऊ शकतो. हे जे वर्क लाईफ बॅलन्स वगैरे हा जो प्रकार आहे ना, मला पर्सनली फारसा काय पटत नाही. जर का एक गोष्ट तुम्ही पॅशनेटली करताय तर तो विचार नेहमी डोक्यात चालूच असतो. म्हणजे तुम्ही आयदर सिस्टम समोर बसला असाल किंवा नसाल, डोक्यात तरी चालूच असतं ना, आणि त्याचा काही स्ट्रेस येत नाही. सो तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला आवडतंय की नाही, का तुम्ही आवडवून घेताय की नाही, दोन्ही गोष्टी असतात. तुम्ही आवडवून पण घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीचं पण असू शकतं. यातलं कुठलंही जरी केलं ना तरी तुम्हाला त्याचा इतका स्ट्रेस येणार नाही. बरोबर. जे तुम्ही तुला दिवसभर जर काय सांगितलं बिंज वॉच कर, त्याचा स्ट्रेस येत नाही ना, अरे आज मी दिवसभर 12 तास बिंज वॉच केला, असं तर कोण म्हणत नाही ना. ते चांगलं वाटतं कारण ते आवडीचं आहे. तेच जर का तुम्ही काम तसंच केलं की हे माझ्या आवडीचं आहे, हे मला करायचंय, तर तुमचं काम. सो मी जेव्हा पर्सिस्टंट जॉईन केली तेव्हा आनंद देशपांडे जे पर्सिस्टंटचे फाउंडर आहेत, त्यांचा सुरुवातीच्या काळात एक फ्रेशर्सना त्यांचा एक ऍड्रेस होता. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की इफ यू आर अ कन्स्ट्रक्शन वर्कर, think of the building, think of the entire architecture, don't think of putting the bricks. So जर का तुम्ही फक्त विटा ठेवायचा विचार केला तर तुम्हाला स्ट्रेसफुल वाटणार. पूर्ण ओव्हरऑल पिक्चर काय आहे, मला काय बनवायचंय, याच्यातनं आपल्या कंपनीला काय अचीव्ह करायचंय, आपल्या आणि हेन्स मला काय अचीव्ह करायचंय, असा जर का विचार केला तर इतका स्ट्रेसफुल वाटणार नाही. जर का तुम्ही फक्त विटा ठेवायचा, मला हे 4 लाईनचा कोड लिहायचा आहे, 2 फंक्शन लिहायचे, असा विचार केला तर ते स्ट्रेसफुल वाटेल. सो विचार करण्याच्या पद्धतीवर आहे. कंपनीचं विजन हे आपलं विजन झालं तर वर्क लाईफ बॅलन्स असा हे होणार नाही, म्हणजे असा विचारच नाही येणार. एक्झॅक्टली. मग हे डिसाइड करायचं पब्लिकनं की बाबा ते इनलाईन होतंय का. ती अलाइनमेंट महत्वाची आहे ना. मग
मग फाउंडर जो विचार करतोय, तुमचा टेक लीड जो विचार करतोय, तुमचे जी काही मॅनेजमेंट असेल ते सगळे विचार करतायत, ते तुम्हाला पटकन कळेल की अरे हे काय आज रात्रभर बसून करायची कधी गरज पडली तर का करतोय, ह्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, कुठे काही चुकतोय का, ते जर का आणि समजून केलं असेल ना तर मग वाटत नाही की मी जास्त काम करतोय असं तुमच्यावर थोपलं गेलं असं जर का वाटलं ना की अरे आज मॅनेजरनी सांगितलंय मला बसून रात्रभर काम केलं पाहिजे म्हणून मी करतोय, तर ते स्ट्रेसफुल वाटतं. जर का तुम्हाला असं कळतंय की अरे ह्यांनी माझ्या कंपनीच्या कस्टमरला त्रास होणार आहे आणि मी जे सॉफ्टवेअर बिल्ड केलंय ते लोकांची पेन ईज करण्यासाठी केलंय, त्यांना त्रास व्हावा म्हणून नाही बनवलेलं, तर मी बसून काम करतो ना, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, असा जर का विचार केला तर तुम्हाला ते स्ट्रेसफुल वाटणार नाही. बरोबर. म्हणजे इव्हन त्या मग ह्याच्यामध्ये मॅनेजमेंटचा पण रोल इम्पॉर्टंट वाटतोय काय की एम्प्लॉईजना त्या पद्धतीनं तो सिव्हिअरनेस किंवा त्या खूप महत्वाचा रोल आहे. चांगला पॉईंट आहे हा. खूप महत्वाचा रोल आहे. म्हणजे आता मी परत आमच्या कंपनीचं एक्झाम्पल देतो, कारण 17 वर्ष मी ह्याच्यातच आहे, मी वेगळी एक्झाम्पल्स फारशी देऊ शकत नाही. पण आम्ही आता दर महिन्याला आमच्या ऑफिसमध्ये एक टाउन हॉल असतो. टाउन हॉलमध्ये बेसिकली होतं की कंपनीचे फायनान्शियल्स पासून सगळे टॉपिक्स डिस्कस केले जातात. ओपन हाऊस आहे, सगळी लोक येतात, काही प्रश्न विचारू शकतात. म्हणजे लिटरली काय आहे की कंपनी हे 2 क्लायंट्स का सोडून गेले, त्याचे फाइंडिंग्स काय होते, तिथपासून वॉटर कूलर फिक्स कधी करणार आहे वगैरे असे काही प्रश्न विचारू शकतात. एकदम चहा वेळेवर येत नाहीये, हा म्हणजे काय चहामध्ये आलं कमी पडलं सो असे कुठल्याही टाईपचे प्रश्न येऊ शकतात की रेव्हेन्यू का वर जात नाही पासून सगळ्या टाईपचे. सो एक ओपन डिस्कशन असतं. बरोबर. त्याच्यामुळे कंपनीची विजन ही प्रत्येकाला माहिती असते की काय चाललंय कंपनीमध्ये, काही 4 डिसिजन घेतले ते का घेतले हे सगळ्यांना कळतं, त्यामुळे ती अलाइनमेंट होते. दुसरं एक आम्ही फॉलो करतो की हे तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की पीपल लीव देअर मॅनेजर्स, नॉट द कंपनी. सो त्याच्यासाठी आमच्याकडे एक सिस्टम आहे की दर 6 महिन्यांनी आम्ही मॅनेजर फीडबॅक घेतो. सो फक्त एम्प्लॉईचा फीडबॅक येतो असं नाही, एव्हरीबडी रेट्स देअर मॅनेजर्स ऑन डिफरंट स्किल्स. की माझा मॅनेजर खूप मायक्रो मॅनेज करतो का की मॅक्रो मॅनेजमेंट आहे, माझ्या मॅनेजरला नॉलेज आहे की असंच उगाच हे करतोय. असे वेगवेगळ्या स्किलचे क्वेश्चन्स आहेत. बरोबर. 8-9 क्वेश्चन्स आहेत. सो एव्हरीबडी रेट्स देअर मॅनेजर, आणि तो मॅनेजर फीडबॅक घेतल्यानंतर आम्हाला कळतं की कुठले मॅनेजर चांगले आहेत, कुठले मॅनेजर चांगले नाही आहेत, कुठले मॅनेजर त्यांची टीम आहे त्याच्यासाठी त्यांचे KPI सेट करतायत, त्यांचा विचार करतायत, असं नाही की नुसतंच हे करतायत. पण प्रत्येकाच्या ग्रोथ पाथचा जर का विचार होत असेल तर कंपनीतले सगळे लोक हॅपी राहतील. बरोबर. सो हे सगळं मॅनेजमेंटनी पण करायची गरज आहे. आपलं विजन काय आहे, आपण का करतोय हे सांगायची गरज आहे, आणि प्रत्येक एम्प्लॉईला ग्रोथ द्यायची गरज आहे. कारण कसं आहे, डिस्कशन फक्त ॲट्रिशन रेटवरतीच होतं, पण मेन हे जे आहे या गोष्टी किंवा विजन आहे का, 360 फीडबॅक आपण सिस्टीम फॉलो करतोय का, हे महत्वाचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या मते तरी आता माझा पण जो एक्सपिरियन्स आहे, सो 360 जो फीडबॅक असतो ना तो इंडिव्हिज्युअलचा असतो. जसे आता प्रणव आहे, तर प्रणवचे जे पियर्स आहेत आणि प्रणवचा मॅनेजर आहे ते फीडबॅक देतात. पण हा मॅनेजर फीडबॅक जो आहे ना हा खूप कमी ठिकाणी असतो आणि तो खूप क्रिटिकल आहे. की प्रणव मी प्रणवचा मॅनेजर आहे आणि त्याला माझ्याबद्दल काहीतरी मला इम्प्रुव्हमेंट सांगायचे. बरेच लोक असे ओपन नसतात मॅनेजरला इम्प्रुव्हमेंट सांगण्यासाठी, पण पडतो ना. तेच ना. पण हा डेटा डायरेक्टली मॅनेजरकडे जात नाहीये. हा डेटा जातोय HR टीमला, PD टीम म्हणतो, पीपल डेव्हलपमेंट टीम. इट्स अ पीपल डेव्हलपमेंट फंक्शन, नॉट अ रिसोर्स. सो डेटा PD टीम कडे जातो आणि PD टीम passes it back to the managers. So मॅनेजर जर का इम्प्रूव्ह झाले तर एव्हरीबडी इज इन अ हॅपियर स्टेट. राईट. याच्यामध्ये PD टीम हा इम्पार्शल असणं किती गरजेचं आहे? म्हणजे PD टीम जर का पार्शल असेल तर ती PD टीम नाही आहे. ते इम्पार्शल असले पाहिजे त्यांनी. आणि म्हणून सो वी आर अ व्हेरी व्हेरी डेटा ड्रिव्हन कंपनी. सो प्रत्येकाचा डेटा येतो. सो जे 8-9 क्वेश्चन्स मी सांगत होतो, प्रत्येकाचं रेटिंग आहे. सो ऑन अ स्केल ऑफ 1 to 10, आणि त्या रेटिंग वरनं कळतं की प्रत्येक मॅनेजरचा NPS किती आहे. सो त्याच्यात PD टीमचा पण तेवढा ऍक्च्युली रोल
त्यांचा रोल आहे टू एन्श्युअर सगळं प्रोसेस चालली आहे, बरोबर. पण त्यांना पार्शलिटी करायचा काही स्कोप नाही आहे, कारण डेटा आहे. डेटामध्ये पार्शलिटी करता येत नाही. डेटा विल टेल यू फॅक्ट्स. पार्शलिटी, इम्पार्शलिटी हे सगळं ह्युमन नेचर आहे. डेटामध्ये हे नसतं. डेटा फॅक्ट्सच सांगतं. सो याच्यातनं आम्हाला फॅक्ट्स मिळतात की हा मॅनेजर मायक्रो मॅनेज करतोय फॉर एक्झाम्पल, किंवा या मॅनेजरचं नॉलेज मे बी थोडं कमी आहे, आणि तसा फीडबॅक मग त्यांना जातो आणि देन दे वर्क ऑन इट. मग 3 महिन्यानंतर परत एकदा चेक केलं जातं की खरंच त्यांनी काम केलं की नाही केलं. तो लूप क्लोज करणं पण महत्वाचं आहे. नुसतेच एक प्रोसेस स्टार्ट करून उपयोग नसतो. हा ऍक्च्युली गुगलचा कॉन्सेप्ट आहे. गुगलचं एक बुक वाचलं होतं, वर्क रूल्स म्हणून, त्याच्यातनं घेतलेला कॉन्सेप्ट आहे. जसं तुम्ही आता म्हटले की आमची कंपनी डेटा ड्रिव्हन कंपनी आहे. सो डेटा म्हणजे डेटा आहे. सो डेटा इज अ फ्युएल. ओके, तर डेटाला पुढच्या 5 ते 10 वर्षात तुम्ही कसं बघता, म्हणजे किती यूज डेटा इम्पॅक्ट होऊ शकतो चांगल्या प्रकारे? डेटा तर आता सगळीकडे डेटाच आहे रे. इंटरनेट जेवढं वाढत चाललंय, आणि आता स्पेशली AI जितकं वाढत चाललंय ना, आता AI ऍक्च्युली खूप आधीपासून आहे. हे जनरेटिव्ह AI आलं, ChatGPT वगैरे आलं, त्यामुळे लोकांना आता ते जास्त इझिली ऍक्सेसेबल झाले. आधी जे मशीन लर्निंग मॉडेल्स होते, AI मॉडेल्स होते, NLP वाले मॉडेल्स थोडे कमी होते. न्यूरल हे करणारे पण मॉडेल्स कमी होते. सो ते तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि न्यूरल ते दोन्ही जरा कमी होते. स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग जास्ती होतं, जे डेटावर जास्ती होतं. आत्ताचं असं एक हे आहे की ChatGPT वगैरे आहे किंवा जेमिनाय आहे, हे सगळे जनरेटिव्ह आहेत. ते जास्ती न्यूरल आणि नॅचरल लँग्वेज याच्यावर जास्ती काम करतात. स्टॅटिस्टिक्सवर ते इतकं चांगलं अजून काम करत नाही. नेक्स्ट वुड बी अ कॉन्फ्लुअन्स की स्टॅटिस्टिकल डेटा प्लस हे दोन्ही रीड करून एजंट्स बनतील. सो AI इज अ व्हेरी गुड टॉपिक. सो दुसरं हे पण आहे की बरेच लोक AI ला घाबरतात की AI चं काय होणार आहे, माझ्या जॉबचं काय होणार आहे. तसं करायची गरज नाही. इट्स अ गुड टेक्नॉलॉजी. तुम्हाला कळलं पाहिजे की AI कसं युज करायचं, कधी युज करायचं. मित्रासारखं त्यासोबत गप्पा मारून आपण आता असं नाही असू शकत की अरे काहीतरी आहे ChatGPT जेमिनाय मी नाही वापरणार, ते मला कळत नाही, असं म्हटलं तर प्रॉब्लेम आहे डेफिनेटली. पण तुम्हाला ते कसं युज करायचं, त्याचे युज केसेस काय आहेत हे समजून जर का युज करता आलं तर स्मार्टली तुमचा जर वेळ वाचत असेल, आणि बरेच लोक मग एंटरप्रेन्योर होऊ शकतात बेसिकली. कारण कोडिंग वगैरे हे सगळं कॉमोडिटाईज झालं, तर जी तुमची आयडिया आहे त्याच्यावरनं तुम्हाला पटापट बेसिक सॉफ्टवेअर तरी बनवता आलं पाहिजे. बरोबर. आधीच कोणीही प्रोडक्ट डेव्हलपर होऊ शकत नव्हता किंवा प्रोडक्ट तो तयार करेल असं होत नव्हतं, पण एआयचं कन्सेप्ट कन्वर्ट करायला खूप चांगलं आहे आणि त्याचं युटिलायझेशन केलं पाहिजे. आपण चांगली टेक्नॉलॉजी आहे तर यूज केली पाहिजे. कशालाच घाबरून जाण्यात काही अर्थ नसतो, त्यांनी स्ट्रेस वाढतो. आणि आजकाल काय आलंय की स्ट्रेस कसा वाटतो, सिंपल एक गोष्ट म्हणजे असं काय आहे की समजा मी मी AI यूज करतोय, माझ्या पीसीवर मी AI ChatGPT ओपन केलं आणि मला मी मेल लिहितोय समजा, आणि मेलमध्ये मला काही कीवर्ड मी चेक केले की अरे हा हे चुकतं आहे, मी थोडेसे चेंज करतो. तर समोरचं लगेच खरं सांगतो ChatGPT यूज केलं ना, म्हणजे त्याला काय चुकतंय माझं की मी ChatGPT यूज केलं, काय नाही चांगली गोष्ट समोरचा आपल्याकडे असा बघतो की जसं की तू ते चुकतोय. आम्ही आता ऑफिसमध्ये एक इंटरव्ह्यू प्रोसेस असते ना, त्याच्यामध्ये एक ChatGPT राऊंड आहे, ज्याच्यात आम्ही लोकांना सांगतो की हा क्वेश्चन घे, ChatGPT, जेमिनाय, whichever AI you are comfortable ते यूज कर, आणि मग आम्हाला आन्सर सांग. फक्त तू कुठले कुठले प्रॉम्प्ट यूज केलेस ते सगळं दाखव, स्क्रीन शेअर कर, आणि मग हे कर. सो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज व्हेरी क्रिटिकल. ते सगळ्यांना जमलं पाहिजे की किती चांगलं करता येतं. की जर तुम्हाला टेक्नॉलॉजी काहीतरी गोष्ट करून देत असेल, ती स्वतःच करणार म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही ना. आता उद्या तुम्ही म्हटलं की अरे एक्सेल शीट आहे तरी पण मी पेपर टेबल आखून लिहित बसतो, तर त्याला काही अर्थ नाही. ते कंपनीला परवडण्यासारखं नाही. ते पण शॉर्टकट झालंय. बँकिंगचं जे रेव्होल्युशनायझेशन झालं ते झालंच नसतं ना. बरोबर. नाही म्हणजे आता ते पण सोपं आलंय की आता समजा कागद आहे आणि कागदावर काहीतरी लिहिलंय, त्याला मी सांगितलं ChatGPT की हा फोटो घे आणि त्याला एक्सेल मध्ये कन्वर्ट करून देतो, करून देतो. तेच ना, ते करायचं नाही, पण मग ते युज केलं पाहिजे ना. त्याचं टेन्शन घेऊन म्हणजे नोट काउंटिंग मशीन असेल सुद्धा तरी सुद्धा मी मोजणारच नोटा, असं जे आहे तसं केलं तर काय उपयोग नाही ना. जर का टेक्नॉलॉजी असेल, यूज इट लाईक अ फ्रेंड. राईट. नाही आपल्या कागदावरचं डेटा तिकडे चाललं जाईल. येस, नाही खरंय. म्हणजे आता तर स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल आपण जर बोलतोय तर
फीडबॅक सिस्टीम कंपन्यांनी हे करायलाच पाहिजे. हो. पण मग ठीक आहे, मग प्रत्येक वेळा कंपनीचं नाही, पण ऍज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्या इंडिव्हिज्युअल पर्सननं पण काय केलं पाहिजे. कारण असं होऊ शकतं की हा कंपनीनं ह्या गोष्टी करायला पाहिजे, मी निराळच राहणार, असं हा पण होऊ पण खूप शकतं. चांगला प्रश्न आहे. मी ॲक्च्युली आमच्या ऑफिसमधल्या पण बऱ्याच लोकांना सांगतो आणि इन जनरल सगळ्यांसाठीच सांगतो की यू शुड ओन युअर ओन डेस्टिनी. से माझ्या मॅनेजरनी असं केलं, माझी कंपनी अशी करते, हा असा करतो, तो तसा करतो, त्याला काहीच अर्थ नाही. बरोबर. आणि परत ते सेमच आहे, जर का तुमची विजन आणि कंपनीची विजन अलाइंड असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कसं बेस्ट कंट्रीब्यूट करू शकता टू द कंपनीज विजन. आणि मग जर का तुम्ही स्वतः डिसाईड केलं की मला हे नेक्स्ट हे करायचंय, तर मॅनेजरचं अलाइनमेंट असतेच. बरोबर. राईट. सो तुम्ही तुमचा ग्रोथ पार्ट डिसाईड करा. मॅनेजरवर डिपेंडेंट राहू नका, किंवा डिसाईड करून मॅनेजरशी बोला की मला असं वाटतं की ह्या 4 गोष्टी मी केल्या तर कंपनीला असा हेल्प होईल. आय एम शुअर कुठलाच मॅनेजर नाही म्हणणार नाही. राईट. सो नुसतं मॅनेजरवर डिपेंडेंट राहायची गरज नाही आहे. सो या गोष्टी मेंटेन करण्यासाठी आणि एक चांगली कॉन्सेप्ट आहे, ती मला सांगायला आवडेल, डिसिजन जर्नल म्हणून. ओके. ही फक्त स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आहे. सो आयुष्यात डिसिजन्स लवकर घेणं हे खूप महत्वाचं असतं. बरेच लोक या गोष्टी स्ट्रगल करतात. एक कॉन्सेप्ट आहे अनालिसिस पॅरालिसिस म्हणून. खूप इतकं अनालिसिस करत राहतात, महिने अनालिसिस करतात, पण डिसिजनला येत नाही, काही ऍक्शन घेत नाहीत. सो या डुअर्स अँड थिंकर्स दोन्हीचं मिक्स असणं चांगलं आहे. एकच असेल तर दोन्हीचा काहीच उपयोग नाही आहे. सो थिंकिंग पण करता आलं पण डुईंग पण करता आलं. एकच केलं तर उपयोग नाही आहे. बरोबर. तर डिसिजन जर्नल हे या गोष्टीसाठी हेल्प करतं. सो डिसिजन जर्नलमध्ये मी पर्सनली काय करतो की से एंड ऑफ एव्हरी वीक त्या आठवड्यामध्ये काय काय डिसिजन्स घेतल्या होत्या, आणि आपण बऱ्याच डिसिजन्स घेतो. राईट. से कुणाला तरी प्रमोट केलं पासून मी हा कोड लिहिला, त्याच्यामध्ये ही कंडिशन टाकली, सगळे डिसिजन्स आहेत. बरोबर. कुठली डिसिजन घेतली, त्याचा आउटकम मला कधी मेजर करता येईल, डिसिजन घेतली तेव्हा काय विचार केला होता, काय रॅशनल होतं, हे सगळं जर का तुम्ही एका शीटमध्ये मेंटेन केलं आणि से एंड ऑफ एव्हरी मंथ जर का रिव्ह्यू केलं की मी काय डिसिजन्स घेतलेल्या, त्याचा रिव्ह्यू टाइम आलाय का, बरोबर डिसिजन होती की चुकीची होती, तेव्हाचं रॅशनल बरोबर होतं की नव्हतं, सेल्फ इम्प्रुव्हमेंट प्लॅन आहे. बरोबर. हे जर का तुम्ही करत राहिला तर इव्हेंच्युअली तुम्ही सगळे चांगलेच डिसिजन्स घ्या. बरोबर. मोस्ट ऑफ द डिसिजन्स सबकॉन्शियसली चांगल्या होतील. बरोबर. हे मला कधी जाणवलं, जेव्हा आपण एका लेवलला पोहोचतो, जेव्हा आपला मग मॅनेजर नसतो, कोणच मॅनेजर नसतो, तर आपल्यालाच इम्प्रूव्ह करायचंय. मग आपलं आपण इम्प्रूव्ह कसं करणार, तर आपल्या ज्या चुका झाल्या होत्या त्यातनं आपण इम्प्रूव्ह करणार. चुका झाल्या ते कळणार कसं, तर सगळं मेंटेन केलं पाहिजे तर कळणार. सो तू आधी पण एकदा डेटाबद्दल विचारत होतास. प्रत्येक गोष्ट ही डेटाच असते. तू डिसिजन्स काय घेतलेस, त्याचा डेटा मेंटेन केलास तर तुला इम्प्रूव्ह करता येईल, नाहीतर नाही जमणार. प्रत्येक गोष्टी डेटा आहे. हॅबिट बिल्डिंग जे आहे हे डेटावरूनच होऊ शकतं. हो. आणि अनालिसिस हॅबिट बिल्ड केलीच पाहिजे ना. म्हणजे कसं की मी ह्या महिन्यात डिसिजन घेतलाय आणि 2 डिसिजन घेतले, पुढच्या महिन्यात मी गेलो की बाबा मी ह्या मागच्या महिन्यातला जो डिसिजन आहे याच्यात मी चुकलो, याच्यात मी बरोबर आहे. एक्झॅक्टली. मग तुला असं कळू शकेल की हे जे चुकलं होतं ते इम्प्रूव्ह कसं करायचं, किंवा ते रिपीट मिस्टेक. असं पण होतं की मी एक त्याच्यात हे टाकतो की डिसिजन कॅटेगरी काय होती, की से फायनान्स रिलेटेड डिसिजन होता, टीम रिलेटेड डिसिजन होता, कंपनी रिलेटेड होता, मे बी फंक्शनॅलिटी रिलेटेड होता, कस्टमर रिलेटेड होता, कुठल्या कॅटेगरीचा होता. असं पण होऊ शकतं की एकाच कॅटेगरीतले डिसिजन्स तुझे चुकतात. तेव्हा तुला हे माहितीये की इथे तुला हेल्पची गरज आहे. मग त्यातला जो मास्टर असेल त्याला विचार, स्वतःच करत राहू नकोस. सो हे पण कळतं. खूप चांगला पॉइंट आहे हा. आता असं झालंय का कधी हे करताना की बाबा डिसिजन घेतलाय आपण आणि एका महिन्यानं जाणवतंय की त्यावेळी मला बरोबर वाटला होता म्हणून मी घेतला आणि चुकला. कितीतरी चुका होतात. मग त्यावेळी काय, म्हणजे त्यावेळेला मग काय रिॲक्शन असते किंवा कसं त्याला टॅकल करतात? तेच ना, त्यातनं शिकता आलं पाहिजे की काय चुकलं होतं, आणि पुढच्या वेळी जर का असं सिच्युएशन आली तर आपल्याला काय बरोबर करता येईल. म्हणजे मी आधी पण सांगितलं, आम्ही एक प्रॉडक्ट बनवला होता, मग त्याला पिवट केलं, मग दुसरा बनवला, पण परत कधी तशी वेळ आली तर आम्ही त्याच्यात 2.5-3 वर्ष घालवणार नाही. बरोबर. लवकर डिसिजन घ्यायची असेल ती.
सिम्पल आहे म्हणजे चहा वाल्याला पण डिसिजन घ्यावं लागत असणार आहे की वो कंपनीमध्ये चहा गेला सगळ्यांचे कशा कधी चुकीचं आलंय हो ना. ते डिसिजन घेतलं की आलं नसतं आलंय आलं कमी घेऊ. नाही म्हणजे तेच आहे, म्हणजे डिसिजन घेणं म्हणजे आता मॅनेजमेंट लेवलला गेल्यानंतर चूक आणि बरोबर असं काही नसतं. नाही, आपण डिसिजन घेणं त्या डिसिजन point ला घेणं महत्वाचं असतं. आणि म्हणून तेव्हाचं रॅशनल काय होतं ते नोट डाऊन करणं महत्वाचं असतं की तेव्हा जो डिसिजन घेतला होता तो बरोबरच घेतला होता. बरोबर त्या सर्कमस्टन्सेसला त्या सर्कमस्टन्सेसला बरोबर बरोबर होता. घेतला. कोणी असं मुद्दामून चुकीचे डिसिजन कधीच घेणार नाही ना. बरोबर. म्हणून ते डिसिजनचं रिफ्लेक्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिथेच आपल्याला कळू शकतं की आपल्या काय चुका होतात बरोबर. आणि कुठे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. कारण कसं ट्रान्झिशन फेज जेव्हा असते ना, जेव्हा मॅनेजर लेवलला जातो हा त्यावेळेला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या मॅटर करतात की मी डिसिजन घेतोय तो बरोबर घेतोय किंवा घेत नाहीये. त्यावेळी ऍक्च्युली त्या वरच्या मॅनेजरनं त्याला तो सपोर्ट देणं गरजेचं आहे की तू घे, मी आहे. हा, तेच ना. ते पण दुसरं आहे की बॅकिंग असलं पाहिजे डिसिजन घेताना. की याच्यात ना अजून एक प्रश्न येतो मला की सॉरी बट मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की एक टेक्निकल पर्सन आहे ठीक आहे आणि त्याला मॅनेजमेंट रोल करावाच लागणार आहे कारण की त्याच्यात एक लेवल अचीव झाली आहे. तर मग ते मॅनेजमेंट रोल करण्यासाठी त्याने कोणत्या गोष्टी स्वतः इम्प्रूव्ह केल्या पाहिजे किंवा मला आता मी टेक्निकल होतो पूर्णपणे आणि तर मला मॅनेजमेंट साईडला जायचं आहे आणि तो बिलकुल त्याला मॅनेजमेंटचा काही गंध नाही आहे. हे ऍक्च्युली मला प्रश्न फारसा कळलेला नाही. Okay. सांगतो मी तुला का नाही कळला. नुसते मॅनेजर्स जे असतात ना, नुसते जे पीपल मॅनेजर्स असतात ते इव्हेंच्युअली युजफुल राहत नाहीत. बरोबर. राईट. प्रत्येकाला काहीतरी टेक्निकल असं नसलं बॅकग्राऊंड डिसिजन मेकिंगचं किंवा कस्टमर फेसिंग कुठल्या तरी टाईपचं कंट्रीब्युशन स्वतः पण करावं लागतं. सो प्रत्येकाच्या स्किलमध्ये देर इज अ इंडिव्हिज्युअल कंट्रीब्युशन अँड अ टीम कंट्रीब्युशन. राईट. सो इंडिव्हिज्युअल कंट्रीब्युशन तर चालू राहिलंच पाहिजे. कुठलाच माणूस मी फक्त मॅनेज करतो असं म्हणणारा जर का असेल ना तर तो पेरिशेबल आहे. राईट. 2 वर्षानंतर दुसरं कोणतरी येऊन तुम्हाला रिप्लेस करेल. बरोबर आहे. कारण त्या लेवलचा जो 2 वर्षांचा माणूस आला तो कमी सॅलरीचा आहे. सो रिप्लेस करायचं असेल तर याला काढून. सो आता जे बऱ्याच कंपनीमध्ये ले ऑफ्स होतात तिथे कुठले लोक जातात? Senior. मिड मॅनेजमेंट जातात. बरोबर. सिनियर लोक डिसिजन बसले. घेतात खालचे ते एक्झिक्यूट त्यांना करतात. असं- मिड मॅनेजमेंट इज द बरोबर. फर्स्ट टीम टू बी वाईप्ड आणि आउट. त्यांचं असं असतं की टेक्निकल हे करून मी ग्रो झालो, आता एवढे कामं केलेत, आता मी फक्त मॅनेज करणार असं आणि डेडिकेट करणार. असं करणारे जे असतात ना ते पेरिशेबल असतात. बरोबर. सो नुसतं मॅनेजर असा प्रकार नसतो. पण Individual contribution पाहिजे. इंडिव्हिज्युअल कंट्रीब्युशन पाहिजे आणि टीम मॅनेज करायची असेल तर थोडं एक खूप महत्वाची गोष्ट असते की आपल्याला नीट लिसन करता आलं पाहिजे. बिईंग अ गुड लिसनर इज व्हेरी इम्पॉर्टंट. की समोरचा काय सांगतोय त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. मे बी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकीचा असेल, त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर असेल. ते आपल्याला कळलं पाहिजे. माझे बाबा मला असं सांगायचे आपलं ते खरं असं कधी म्हणू नकोस, खरं ते आपलं म्हण. अरे ग्रेट. छोटं वाक्य आहे, खरं खूप डीप आहे. इम्पॅक्ट आहे खरंच. त्याच्यात बेसिकली आपल्याला सगळ्यांशी बोलून हे ओळखता आलं पाहिजे की त्यांचे पर्स्पेक्टिव्ह काय होते ते लिसन करता आलं पाहिजे आणि मग त्यांना फीडबॅक देता आला पाहिजे. आणि सेकंडली जो टेक लीड आहे किंवा आम्ही टेक लीड म्हणतो, मॅनेजर कधी म्हणत नाही कारण तो टेक लीड असतो. त्यांनी टेक्निकली सुपिरियर असलं पाहिजे. जर का त्याला नॉलेज नसेल देन द टीम वोंट लुक अप टू हिम. मग तर प्रॉब्लेमच येणार ना. सो तो जो टेक लीड आहे त्यांनी लेटेस्ट टेक्नॉलॉजीज काय आहेत त्याच्यावर अप टू डेट असलं पाहिजे, तरच तो पुढच्या लोकांना ग्रो करू शकेल. बरोबर. नाही तर हे बॅरियर होतं. कंटिन्युअस प्रोसेस आहे ती. कोणी असं म्हणू शकत नाही की आता झालं, आता मी मॅनेजर झालो, आता मी काही करणार नाही. तर असं होतं की ज्युनियर भरणार बास. कारण ज्युनियर नाही तर म्हणतो की अरे माझ्यापेक्षा म्हणजे मला जास्त येते त्याच्यापेक्षा, असं पण तसं झालं तर प्रॉब्लेम आहे ना. खरं. आणि मग ते वेड्यात काढू शकतात मॅनेजरला. 2 दिवसाचं काम आहे, अरे मला 5 दिवस लागणार. तुला माहितीच नाहीये, तुला ऍक्सेप्ट करावं लागेल. तो म्हणतोय तेच त्याला माहितीच नाही माहिती. खरं. त्यामुळे त्यानं पण वर्क करायला पाहिजे की खरंच ग्राउंड रियालिटी काय आहे हे चेक करून मग पुढे जाणं गरजेचं आहे. हो. त्यामुळं मिडल मॅनेजमेंट लोकांनी हे पण लक्षात ठेवा खरं तर की बाबा टेक्निकल गोष्टी ह्या ठेवल्याच पाहिजेत अटॅच्ड. येस. तर तुम्ही अजून काय सल्ला द्याल म्हणजे आता जे नवीन पिढीला किंवा तुमच्याकडनं काहीतरी असं की एक प्रेशर असेल किंवा दुसरी कोणती गोष्ट की ज्या प्रेशरचं तर मी सांगितलं ना की प्रेशर दुसरं असं आहे की प्रेशर आपल्या घेण्यावर असतं. बरोबर. प्रेशर येतं म्हणजे काय होतं
तुला विचारतो, तुला मला कधी विचारतो. प्रेशर आलं असेल? प्रेशर येतं म्हणजे काय होतं? की एखादं काम आहे, ओके, सो त्याचा खूप स्वतःवर लोड घेऊन गेले, म्हणजे होऊ शकतं ते, पण थोडं कसं होईल. किंवा अनविलिंग गोष्टी. हा, हे दुसरं असू शकतं. आणि हे असू शकतं जर का तू अति विचार करत राहिलास आणि ऍक्शन घेतली नाहीस, मगाशी जे सांगतो तो प्रॉब्लेम येणारच. तुला अननेसेसरी प्रेशर येणार. थोडा विचार कर, त्याच्यावर ऍक्ट कर, लर्न फ्रॉम इट अँड देन मूव्ह ऑन, तर प्रेशर येणार नाही. आणि दुसरं परत ते विजन अलाइनमेंट आहे, जर का सगळं अलाइंड असेल तर इतकं प्रेशर वाटणार नाही. बरोबर. सो प्रेशर जर का स्पेसिफिकली प्रेशर बद्दल जर का बोलायचं असेल तर प्रेशर कशामुळे येतं, का मला प्रेशर आलंय हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. बरोबर. की का मी खूप जास्ती वेळ काम करतोय, खरंच मी खूप जास्ती वेळ काम करतोय, की मी काम करायला 12 वाजता सुरुवात करतोय, मला टाइम मॅनेज करता येत नाहीये, मला अनफेअर प्रेशर आहे असं वाटतंय का मला, का तो फक्त माझ्या डोक्यातला प्रश्न आहे आणि मी कधी ते क्लॅरिफाय केलेला नाहीये. हा एक दुसरा पॉइंट आहे की बरेच लोक आपल्या डोक्यातच विचार करत असतात, ऍक्च्युअली जाऊन कॉन्फरंट करून विचारतच नाही. बरोबर. त्यांच्या डोक्यात चालू असतं विचारून तर त्यांच्या डोक्यात चालू असतं. प्रॉब्लेम्सला सोल्युशन असतं, थॉट्सला सोल्युशन नसतं. सो प्रॉब्लेम काय आहे ते आधी समजून घ्या. थॉट जर का तुमचा प्रॉब्लेम असेल तर ज्या माणसाशी बोलायचं त्याच्याशी बोलून संपून घ्या. बरोबर. जेव्हा तुम्ही अति विचार करत राहता ना तेव्हाच प्रेशर येतं. राईट. जर का तुम्ही काहीतरी काम केलं तर त्याचा प्रेशर येत नाही, कारण तुम्ही काम करत असता, अननेसेसरी विचार करत नसता. हा कसा म्हणेल, मी असं केलं तर तो कसा आहे, ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यामुळेच मेंदू थकतो, त्यामुळे प्रेशर येतो. आपला मेंदू आणि बॉडी खूप अमेझिंग सिस्टम आहे आणि खूप अमेझिंग गोष्टी आपण अचीव करू शकतो. म्हणजे मला ट्रेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, या थोड्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी. बरोबर. ट्रेकिंग करताना ना आपल्याला हे पण एक कळतं की नेव्हर गिव्ह अप वाला जे ऍटिट्यूड असतं ना ते पण बिल्ड होतं की अरे आता इथपर्यंत गेलोय, अजून 2 तास जायचंय, खरं मला ते करायचंय. तर तुम्ही ते करून याल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बॉडीची आणि माइंडची कपॅसिटी कळेल. बरोबर. आणि वरती सॅटिस्फॅक्शन, हा त्याचं एक सॅटिस्फॅक्शन असतं. किंवा स्पोर्ट्स जेव्हा खेळता तेव्हा तुमचं एकतर स्ट्रेस बस्टिंग चांगलं होतं, कारण तुम्ही कम्प्लिटली स्पोर्ट्सवर फोकस्ड असता तेव्हा. बरोबर. स्ट्रेस बस्टिंग कधी होतं, जेव्हा तुमचे विचार बदलतात. बाकी काही त्याच्यात लॉजिक नाहीये, पण खेळताना काय होतं की बॅडमिंटन खेळताय, टेबल टेनिस खेळताय, कम्प्लिटली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतं. बरोबर. आणि दुसरं स्पोर्ट्समध्ये आणि थोड्या गोष्टी चांगल्या अशा पण असतात की एकतर तुम्हाला खूप फास्ट डिसिजन मेकिंग करावं लागतं की हे शटल कुठे प्लेस करू की मला पॉइंट मिळेल. खूप फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडचं डिसिजन मेकिंग. हार पचवता येते, हे खूप महत्वाचं आहे की हा गेम हारलो किंवा हा पॉइंट हारलो, खरं पुढचा पॉइंट मला नीट खेळायचा आहे, त्याच्यात जास्ती वेळ वाया घालून उपयोग नाहीये. फीडबॅक खूप लवकर घेता येतो पार्टनर कडून की अरे तू पुढे खेळतोयस, मागे खेळायची गरज होती, क्विकली अडॉप्ट करता येतो. अननोइंगली अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला खेळ शिकवून जातो. आणि स्ट्रेस साठी आय थिंक खेळ पण खूप महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांना ते कळत नाही की आजकाल ना दुसरा एक मला प्रॉब्लेम आहे आजकालच्या जनरेशन मध्ये की हे कूल हा जो प्रकार आहे ना हा खूप जास्त हे झालाय की ये कूल आहे, वो कूल आहे, रात्रभर बसून पिक्चर बघितला, बिंज वॉचिंग केलं, दारूच प्यायलो, हेच केलं. खरंच स्वतःला विचारा की हे खरंच चांगलं आहे का, तुमच्यासाठी चांगलं आहे का, समाजासाठी चांगलं आहे का. पिअर प्रेशर खाली येऊन काही करू नका. जर का पटलं स्वतःला की हे करणं चांगलं आहे स्वतःसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, समाजासाठी, तर करा, नॉट अ प्रॉब्लेम. खरं कोणतरी हा सांगतोय की हे कूल आहे म्हणून केलं पाहिजे म्हणून करत असाल तर तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याच आयुष्याची वाट लावताय. मी बघतो अशी काही मुलं की म्हणजे माझ्यासोबतचे की थोडा ऑफ टॉपिक गेला पण की 6 वाजले ना तिकडे काही होऊन जावं, म्हणजे कंपनीचं काय हो तिकडे काही, मी माझा मोकळा. हा तेच ना, ते एक ऍटिट्यूड असतो. आणि दुसरं एक काय माहिती का की असं की शुक्रवार झाला, सॅटर्डे संडे ऑफ आहे, मला काय मी लॅपटॉपला हात लावणार नाही. लॅपटॉप तिकडे काही होऊन जाईल, म्हणजे कंपनीला आग लागू दे, मला हात लावायचा नाही. म्हणजे हे माझ्या सोबतच्या मित्रांसोबत मी बघतो की का, म्हणजे का करायचं. पण मग ती अफिनिटीच नाहीये. तुम्ही आधी जे सांगत होतो की तुमच्या आवडीचं काम करताय का, किंवा जे काम हे तुम्ही करताय ते आवडून घेताय का, दोन्हीपैकी कुठलंही जरी केलं ना
तरी सुद्धा तुमचं सॉर्टेड आहे. Yes, मग म्हणजे आणि कसं मला आहे, सॅटर्डे ऑफ आहे समजा इन केस मला सॅटर्डे ऑफ आहे आणि मी बसलोय आणि काहीच काम नाहीये, म्हणजे घरातले कामं झाले, बाहेर कुठेतरी पुण्यात आलो तो ते आलोय, काम नाही तर मग लॅपटॉप खोलून बसू शकतो ना तू, तुला इंटरेस्ट आहे तू हा, करू शकतो. किंवा साईड प्रोजेक्ट कर, काहीतरी चांगले ऍप्स बनव, हे सब्जेक्टिव्ह आहे, अपग्रेड कर स्वतःला, हे काहीतरी सब्जेक्टिव्ह करत आहे. राहा. म्हणजे तू जर 5 आता एखाद्यासाठी तू ऍज अ सॅलरीड म्हणून आहेस आणि तू 5 दिवस वर्किंग आहे तर 5 दिवस तू डेडिकेटेडली कर, तुला लॅपटॉप उघडायची गरज पडणार नाही. पण मग उरलेले जे 2 दिवस आहेत ते जर स्पेअर टाइम असेल तर तुझ्या स्वतःच्या ग्रोथसाठी बरोबर. आणि लर्निंगसाठी तू युटिलाइज करू किंवा शकतो. काहीतरी हॉबी चांगला Hobby, डेव्हलप हा. करा. तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट वाजवायचं असेल, सिंगिंग करायचं असेल, ट्रेकिंग करायचं असेल, काही खेळाची आवड असेल, काही समाजसेवा करायची असेल, कितीतरी गोष्टी आहेत ना. असं नुसतं बसून chill out केलं. इंस्टाग्रामवर हे बघत राहणं. बरं. So, मी पर्सनली आय थिंक 2012-13 मध्ये सोशल मीडिया बंद केलं. मी फेसबुक, इन्स्टा वगैरे कुठेही नाही. लिंक्डइन वर आहे कारण ते थोडं प्रोफेशनली असावं लागतं. बरोबर. बट अदरवाईज कुठला सोशल मीडिया युज करत त्यातून नाही. तुम्ही आम्हाला भेटले, सगळ्यात महत्वाची गोष्ट. वेस्ट ऑफ टाइम. बऱ्याच लोकांना पटणार नाही नाही, ही गोष्ट आय बरोबर. थिंक इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. येस. बरोबर. तर आता कन्क्लुजन कडे जर यायचं असेल तर एक 1 सेंटेन्स मध्ये काय आता जनरेशनला सांगाल, की एक 1 सेंटेन्स 1 लाईन मेसेज द्यायचा असेल की जागे व्हा. ते तर आहेच. म्हणजे जागे व्हा. नुसतं हे कूल आहे, ते कूल आहे, नेक्स्ट शायनिंग स्टार, त्याच्या मागे पळू नका. स्वतःला विचारा की तुमच्याबरोबर कनेक्ट करा. तुम्हाला स्वतःला विचारा की हे केल्याने काय इम्पॅक्ट क्रिएट करणार आहे, हे करायची गरज आहे का, किती बरोबर आहे. स्वतःला पटत असेल तर करा, उगीच दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून करू नका. आणि एक शेवटचं एक सांगतो. आमच्या केमिस्ट्रीचे एक सर होते, त्यांनी एक वाक्य सांगितलेलं, खूप चांगलं वाक्य होतं ते. नजर ताऱ्यावर आणि पाय जमिनीवर. स्टे ग्राउंडेड. नेहमी हंबल राहा. खरं एम फॉर द स्टार्स. नेहमी हंबल राहा. दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्या. मीच खूप भारी असं म्हणत राहू नका. बरोबर. हंबल राहा. खरं एम फॉर द स्टार्स. सो दॅट्स अ गुड मेसेज. येस. तर ह्याच यानं आपण एंड करतोय या टॉपिकच्या. सर धन्यवाद सर. धन्यवाद.